7वी स्कॉलरशिप गणित या विषयामधला दशांश व व्यवहारी अपूर्णांक हा जो टॉपिक आहे त्याच्यावरचा नवनीत स्वाध्याय 8.2 यामध्ये विचारलेले प्रश्न या व्हिडिओमध्ये आपण पाहू. या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण नवनीत स्वाध्याय 8.1 याच्यामधले प्रश्न पाहिलेले आहेत. त्या व्हिडिओची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देतो, तेही चेक करा. या व्हिडिओमध्ये आपण नवनीत स्वाध्याय 8.2 मधले प्रश्न पाहू. सुरुवात पहिल्या प्रश्नापासून करू. हा पहिला प्रश्न आहे 7/9 अधिक 7/9 गुणिले 7/9 भागिले 7/9 बरोबर किती. तर ज्यावेळेला आपल्याला बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार या सर्व क्रिया दिलेल्या असतात त्यावेळेला बेरीज ही क्रिया सर्वात शेवटी आपल्याला करायची असते. त्याच्या अगोदर गुणाकार, भागाकार या कराव्या लागतील. आता शेवटची जी क्रिया आहे याच्यामध्ये भागाकाराची आहे. जर तिथं गुणाकार आपण चिन्ह घेतलं म्हणजे या भागाकाराच्या ठिकाणी गुणाकार चिन्ह करून घेऊ, म्हणजे पुढची जी संख्या आहे 7/9 त्याचा व्यस्त आपल्याला घ्यावा लागेल, म्हणजे 9/7 होईल. आणि सुरुवातीच्या दोन क्रिया बेरीज आणि गुणाकार हे आहे तशाच आपण घेतल्यात. आता शेवटी इथं अंशात आणि छेदात 7ला 7 निघून जाईल, इथं सुद्धा 9ला 9 निघून जाईल. मग 7/9 अधिक 7/9 शिल्लक राहील, कारण या दोन्हींचा गुणाकार 1 गुणिले 1 म्हणजेच 1 मिळणार आहे. मग 7/9 अधिक 7/9 याचा छेद समान आहे 9, तो तसाच ठेवू आणि 7 आणि 7 यांची बेरीज करू 14. हे आपलं उत्तर 14/9 जे आपल्याला पर्याय क्रमांक 3 मध्ये दिले, त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 3. पुढचा प्रश्न 3/5 च्या 4/3 मध्ये किती मिळवल्यास 1/5 हा अपूर्णांक मिळतो. मग 3/5 च्या 4/3 म्हणजे यांचा करायचा गुणाकार. 3/5 गुणिले 4/3 याच्यामध्ये किती मिळवल्यास असा प्रश्न आहे. तर या कितीच्या ठिकाणी समजा आपण x ही संख्या घेतली तर इथं अधिक x करू, जेणेकरून त्याचं उत्तर 1/5 येईल, म्हणजे बरोबर 1/5 लिहूया. मग आता इथं 3/5 आणि 4/3चा गुणाकार आहे. अंशात छेदात 3ला 3 निघून जाईल, शिल्लक राहील 4/5 अधिक x बरोबर 1/5. मग x ची किंमत काढायची आहे. 4/5 आपण उजव्या बाजूला घेऊया, वजा 4/5 होतील, म्हणजेच हा छेद जो समान आहे तो एकदाच घेऊ आणि अंशात 1 वजा 4. तर 1 मधून 4 वजा केले तर उत्तर -3 मिळेल, छेद 5 हे आपलं उत्तर. म्हणजे 3/5 च्या 4/3 मध्ये -3/5 मिळवल्यास 1/5 हा पूर्णांक मिळेल. मग हा पर्याय आपल्याला पर्याय क्रमांक 1 मध्ये दिलाय, त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 1. पुढचा प्रश्न 3.1/4 या व्यवहारी अपूर्णांकाची किंमत किती. मग पहिल्यांदा याचं आपल्याला रूपांतर शुद्ध अपूर्णांकात करावं लागेल. त्यासाठी 3 आणि 4 यांचा करायचा गुणाकार, 3 गुणिले 4 12, त्याच्यामध्ये अंश मिळवायचा, म्हणजे उत्तर येईल 13/4. आता 4 जर 13ला भाग घालवला तर 4 1 4, 4 त्रिक 12, 1 शिल्लक राहील. 1ला भाग जात नाही, त्याच्याबद्दल दशांश चिन्ह घेऊ, त्याच्याबद्दल 1 0 लिहू. तर 4 दुने 8, पुन्हा 2 शिल्लक राहतील. पुन्हा या 2ला भाग जात नाही, दशांश चिन्ह आपण एकदा घेतलेच, फक्त आणखी 1 0 वाढवू, 4 पंचे 20. उत्तर येईल 3.25. आता हे आपल्याला दिले पर्याय क्रमांक 3 मध्ये, त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 3. पुढचा प्रश्न आहे 3.3/5 अधिक 7/10 भागिले 10 गुणिले 20 बरोबर किती. सुरुवातीला 3.3/5 रूपांतर शुद्ध अपूर्णांकात करू. इथं 3 आणि 5चा गुणाकार 15 येईल, त्याच्यामध्ये 3 मिळवलं तर 18, म्हणजे तो अपूर्णांक होईल 18/5 अधिक 7/10. ह्या भागाकाराच्या चिन्हाचं रूपांतर जर गुणाकारात केलं तर 10चा व्यस्त 1/10 येईल गुणिले 20. आता इथं 10 न 20ला भाग जाईल 2चा, पुन्हा एकदा 7/10 गुणिले 2 आहे. इथं जर 2 न भाग घालवला 10ला तर 5चा भाग जाईल, म्हणजे इथे शिल्लक राहील 18/5 अधिक 7/5, कारण गुणिले 1 गुणिले 1 याचं उत्तर 7/5 असंच येईल. तर इथं छेद समान आहे, तो एकदाच घेऊया आणि अंशामध्ये 18 आणि 7ची बेरीज. मग 18 अधिक 7 25 आणि छेदामध्ये 5. 5 न 25ला भाग जाईल, 5 वजा 25, मग 5/1 म्हणजेच 5. हे आपलं या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 4 मध्ये दिले, त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 4. पुढचा प्रश्न 5/7 पेक्षा मोठा पण 11/14 पेक्षा लहान असलेला अपूर्णांक कोणता. मग इथं 5/7 याचं जर दशांश अपूर्णांकात आपण रूपांतर केलं तर ते तर 0.71, पहिल्या 2 डिजिट पर्यंतच आपण ते घेऊया. आणि 11/14 याचं जर दशांश अपूर्णांकात रूपांतर केलं, म्हणजे 11ला 14 भागलं तर उत्तर येईल 0.84. आपल्याला तर हे 4 पर्याय जे दिलेत त्याच्यामध्ये सुद्धा अपूर्णांक दिलेत. आपल्याला असा अपूर्णांक शोधायचा आहे ज्याचं दशांश रूप या दोन्हींच्या दरम्यान येईल, म्हणजे 0.71 आणि 0.84 यांच्या दरम्यान येणारा अपूर्णांक आपल्याला शोधायचा आहे.
मग एक एक आपण बघूया. पहिला अपूर्णांक आहे 6/7. त्याचं जर दशांश अपूर्णांकात रूपांतर केलं तर ते 0.85 येतं. 0.85 ही संख्या 0.84 पेक्षा सुद्धा मोठी आहे. आपल्याला त्याच्यापेक्षा लहान पाहिजे, त्यामुळे पर्याय क्रमांक 1 काय आपलं उत्तर असू शकत नाही. पर्याय क्रमांक 2 आहे 16/21. 16ला 21 जर भाग घालवला तर 0.76 मिळतं. आणि ही जी संख्या आहे 0.76 ती या दोन संख्यांच्या दरम्यान येते. म्हणजे ती 0.71 पेक्षा मोठी आहे आणि 0.84 पेक्षा लहान आहे. त्यामुळे हे आपलं उत्तर पर्याय क्रमांक 2 मध्ये आपल्याला हे उत्तर मिळालं 16/21. आता पर्याय क्रमांक 2 मध्ये उत्तर मिळालं म्हटल्यानंतर पुढचे दोन पर्याय चेक करण्याची गरज नाही. आपलं उत्तर पर्याय क्रमांक 2. पुढचा प्रश्न आहे 3/7 मध्ये 3/7 किती वेळा मिळवावेत म्हणजे बेरीज 3 येईल. मग 3/7 मध्ये समजा 3/7 आपण x वेळा मिळवले तर बेरीज 3 येईल. म्हणजे 3/7 मध्ये 3/7 x वेळा मिळवायची म्हणजेच काय तर 3/7 आणि x यांचा गुणाकार करायचा आणि ती संख्या 3/7 मध्ये मिळवायची. असं केल्यानंतर आपल्याला त्यांची बेरीज 3 मिळणार आहे. तर हे एक समीकरण आपण तयार केलं. आता हे सोडवू. म्हणजे 3/7 गुणिले x डाव्याच बाजूला ठेवूया आणि हे जे 3/7 आहेत ते उजव्या बाजूला घेऊया, वजा 3/7 होतील. मग इथं 3चा छेद काही नाही म्हणजे 1. तिरकस गुणाकार करू. 7×21 वजा 3 गुणिले 1 3 छेद 7 गुणिले 1 7. मग 21 वजा 3 18 छेद 7 आणि डाव्या बाजूला 3/7x आहे तसेच. आता आपल्याला x ची किंमत काढायची आहे. त्यामुळं डाव्या बाजूचे हे जे 3/7 आहेत ते सुद्धा उजव्या बाजूला घेऊया. म्हणजे उजव्या बाजूचे 18/7 आहे तसेच गुणिले 3/7 गुणिले x आहेत ते जर आपण उजव्या बाजूला घेतले तर त्याचा व्यस्त होईल 7/3. इथं अंशात आणि छेदात 7ला 7 निघून जाईल आणि 3 न भाग घालवलं तर 3×18. मग x बरोबर 6 गुणिले 1 म्हणजेच 6. मग x कशासाठी गृहीत धरले आपण की 3/7 किती वेळा मिळवावी तर x वेळा मिळवावी असं आपण गृहीत धरले. याचा अर्थ 3/7 मध्ये 3/7 6 वेळा मिळवावेत म्हणजे बेरीज येईल 3. आता हे दिले आपल्याला पर्याय क्रमांक 1 मध्ये. त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 1. पुढचा प्रश्न जर a बरोबर b बरोबर c बरोबर d म्हणजे ह्या चारही संख्या समान आहेत तर सर्वात मोठा अपूर्णांक कोणता. 4 पर्याय दिलेत. या चारही पर्यायामध्ये a b c d या संख्या आहेत. अंशामध्ये या संख्या आहेत आणि त्या सर्व समानच आहेत. ज्यावेळेला अंश समान असतो त्यावेळेला एक नियम लक्षात ठेवायचा. काही संख्यांचे अंश आपल्याला समान दिले असतील तर ज्या संख्येचा छेद मोठा ती संख्या लहान एवढं लक्षात ठेवायचं आहे. आपल्याला विचारले सर्वात मोठा अपूर्णांक म्हणजे आपल्याला सर्वात लहान छेद कोणाचा आहे या चार संख्यांपैकी ते शोधायचं आहे, कारण अंश इथं समान आहेत. सर्वात लहान छेद आपल्याला इथं पर्याय क्रमांक 4 मध्ये दिसतोय जो 2 आहे. बाकीच्या ठिकाणी 5 7 3 आहेत. म्हणजे पर्याय क्रमांक 4 याच्यामध्ये जी संख्या आहे d/2 त्याचा छेद सर्वात लहान असल्यामुळं ती संख्या होणार सर्वात मोठी किंवा तो अपूर्णांक होणार सर्वात मोठा. त्यामुळे पर्याय क्रमांक 4 हे आपलं या प्रश्नाचं उत्तर आहे. यापैकी सर्वात मोठा अपूर्णांक आहे d/2. आता इथंच प्रश्न असता सर्वात लहान अपूर्णांक कोणता तर तो पर्याय क्रमांक 2 झाला असता, कारण त्याच्यामध्ये छेद सर्वात मोठा आहे. हा पुढचा प्रश्न. एका वर्गात 72 मुले असून त्यापैकी 13/24 मुलगे आहेत. त्यातील 1/3 मुलग्यांची कबड्डी संघात निवड झाली तर कबड्डी संघात किती जणांना निवडले. एकूण मुलं वर्गात 72 आहेत. त्यातली मुलग्यांची संख्या काढायची आहे पहिल्यांदा. मग मुलगे किती आहेत तर 13/24. मग 72चे 13/24 काढायचे म्हणजे 72ला 13/24 न गुणायचं. 24 न 72ला भाग जाईल. 24×72 13 गुणिले 3 39. याचा अर्थ त्या वर्गात एकूण 39 मुलं आहेत. आता त्या 39 मुलांपैकी 1/3 मुलांची निवड कबड्डी संघात झालेली आहे. म्हणजे पुन्हा एकदा या 39चे 1/3 काढायचे म्हणजे त्याला पुन्हा 1/3 न गुणायचं. तर 3 न जर भाग घालवला तर 3 1 3 3 3 9 उत्तर येईल 13. याचा अर्थ 13 जणांची कबड्डी संघात निवड झालेली आहे. हे दिले आपल्याला पर्याय क्रमांक 4 मध्ये. त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 4. पुढचा प्रश्न आहे 1/6 गुणिले 10. मग यांचा गुणाकार केला तर 6 गुणिले 10 उत्तर येईल 60 अधिक दुसरी संख्या 1/4 गुणिले 10 म्हणजेच 1/4 गुणिले 10 म्हणजे 40 वजा तिसरी संख्या छेदामध्ये 6 गुणिले 4 24. मग आता 60 40 24 या तिन्हींचा लसावी 120 येईल. आपण प्रत्येक ठिकाणी छेदात 120 आणण्याचा प्रयत्न करूया. म्हणजे पहिल्या अपूर्णांकात 60च्या ठिकाणी 120 पाहिजे असेल तर 2 न गुणावं लागेल. मग अंशाला सुद्धा 2 न गुणायचं.
दुसऱ्या अपूर्णांकात छेदात 40 आहे, तिथे 120 पाहिजे असेल तर त्याला 3 न गुणायचं, मग अंशाला सुद्धा म्हणजे 1ला सुद्धा 3 न गुणायचं. वजा तिसऱ्या संख्येत 24 आहे, तिथे 120 पाहिजे असेल तर त्याला 5 न गुणावं लागेल, कारण 24 गुणिले 5 120, मग अंशाला सुद्धा 5 न गुणायचं. आता 2 गुणिले 1 म्हणजेच 2 छेद 60 गुणिले 2 120 अधिक दुसरा पूर्णांक 3 गुणिले 1 म्हणजे 3, 40 गुणिले 3 120 वजा 5 गुणिले 1 5, 24 गुणिले 5 120. इथं प्रत्येक ठिकाणी छेदामध्ये 120 आला, तो समान आणण्यासाठीच आपण इथं अंशाने छेदाला प्रत्येक ठिकाणी 2 न 3 न 5 न गुणलं. आता तो समान छेद एकदाच आपण छेदामध्ये लिहू आणि अंशांची बेरीज किंवा वजाबाकी करू. पहिली संख्या 2 आहे, अधिक 3 वजा 5, मग 2 आणि 3 ची बेरीज 5 मिळेल, वजा 5 छेद 120, मग 5 वजा 5 0 छेद 120. शून्याला कुठल्याही संख्येनं गुणलं किंवा भागलं तरी उत्तर शून्यच मिळतं, त्यामुळे हे संख्या आपल्याला मिळेल 0. या प्रश्नाचं किंवा ही जी राशी आहे त्याची किंमत 0 येईल, जी आपल्याला पर्याय क्रमांक 3 मध्ये दिलेली आहे, त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 3. पुढचा प्रश्न आहे 11/3 गुणिले वजा 3/22. इथं भागाकार चिन्ह आहे, त्या भागाकाराच्या ठिकाणी जर आपण गुणाकार चिन्ह केलं तर त्याच्या पुढची जी संख्या आहे त्याचा व्यस्त करायचा, आणि व्यस्त करताना ऋणचिन्ह विसरायचं नाही, ऋणचिन्ह घ्यायचंच, फक्त अंश आणि छेद यांची अदलाबदल करायची, म्हणजे 1/8 8/1 होतील आणि 8/1 म्हणजेच 8. आता हे सोडवायचं आपण. अंशात आणि छेदात 3 ला 3 निघून जाईल, 11 1 11, 11 2 22. मग इथं वजा 1/2 मिळेल गुणिले वजा 8. पुन्हा या 2 न 8 ला भाग जाईल, बेके बे बेचोक 8 बरोबर. आता इथं वजा 1 आणि वजा 4 यांचा गुणाकार करायचा आहे. या दोन्ही संख्या ऋण असल्यामुळे दोन ऋण संख्यांचा गुणाकार धन संख्या मिळते, त्यामुळे 1 गुणिले 4 उत्तर मिळेल धन 4, जे आपल्याला पर्याय क्रमांक 1 मध्ये दिले, त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 1.